महिलांचा अपमान केल्याचा आरोप असलेल्या विजय चौधरी यांच्यावर तात्काळ खटला चालवून कायद्यानुसार कठोर शिक्षा करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या व राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या प्रतिभाताई शिंदे यांनी केली आहे। प्रकरणाचा जलद गतीने न्यायालयात निकाल लावावा तसेच आरोपीला कोणतेही राजकीय अथवा सामाजिक अभय मिळू नये अशीही त्यांनी मागणी केली। महिलांच्या सन्मान व सुरक्षेच्या प्रश्नावर प्रशासनाने निपक्ष आणि कठोर कारवाई करावी असं शिंदे यांनी म्हटलं आहे। नंदुरबार जिल्ह्यातील स्वतःला अतिशय मोठं व्यक्तिमत्व मानणारे पण प्रत्यक्षामध्ये बडा घर का पोकळ वासा असणारे विजय चौधरी यांनी ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती नेत्या मालती वळवींच्या संदर्भामध्ये उद्गार काढले ते निषेधार्ह आहे। एखाद्या महिलेच्या संदर्भामध्ये असे उद्गार काढणं आणि तीही कुठल्याही प्रकारचा वशिला नसताना आणि कोणतीही पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या पायावर उभी राहत लढणाऱ्या सामाजिक क्षेत्रामध्ये स्वतःचा ठसा उमटवलेल्या अशा युवती नेत्याबद्दल असे उद्गार काढणे हे निषेधार्ह आहे आणि आम्ही मालती वळवींच्या सोबत। त्याचबरोबरीनं माजी खासदार हिनाताई गावित, आत्ताच्या मंत्री रक्षाताई खडसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्याबद्दल आणि तमाम महिला भगिनींच्या बद्दल जे उद्गार काढले आहेत विजय चौधरींनी ते अतिशय निषेधार्ह आहेत। त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि आदिवासी महिलांवरती केलेल्या उद्गारांच्या बद्दल त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी तर झालेली आहे। आज मी ऐकलंय की त्यांना अटक झाली आहे, पण कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि यापुढे कुठल्याही महिलांच्या बाबतीमध्ये मग फोनवरती असू दे की ज्ञात असू दे की अज्ञात पद्धतीनं सुद्धा कुठलाही अनुद्गार काढण्याची हिंमत करू नये अशी मागणी मी या निमित्तानं करते आहे।